नांदेड़ शुमाल असम्बली हलके की सीट पर शिवसेना, शिंदे ग्रुप और बीजेपी के दरमियान रस्साकशी का खदशा पैदा हो गया है। बीजेपी के ओहदेदारों ने मुतालबा किया है कि नांदेड़ शुमाल और नांदेड़ जुनूब ये दोनों सीटें बीजेपी के हिस्से में दी जानी चाहिए। बीजेपी के ओहदेदारों ने बुध के रोज इस सिलसिले में एक मुशावरती मीटिंग भी मुनक़िद की। वाज़ेह है कि नांदेड़ शुमाल असम्बली हलके की सीट पर फिलहाल शिवसेना शिंदे ग्रुप के कंट्रोल में है और यहां से शिवसेना के बालाजी कल्याणकर एमएलए मुंतखब हुए हैं। ऐसे में बीजेपी कारकुनों का इसरार है कि ये सीट बीजेपी को छोड़ दी जाए। 2014 में बीजेपी ने दोनों हलकों में उम्मीदवार खड़े किए थे। इस बार बीजेपी के ओहदेदारों का ख्याल था कि अगर ये दोनों सीटें बीजेपी के पास जाती है तो बीजेपी के दोनों उम्मीदवार जीत जाएंगे। बीजेपी ओहदेदारों ने कहा कि वो इस मुतालबे के लिए महायुति में शामिल तीनों पार्टियों के सीनियर लीडरान से राब्ता करेंगे और इनसे गुजारिश करके अपनी बात मनवाने की कोशिश की जाएगी। रेस्ट हाउस में मुनक़िदा मीटिंग में बीजेपी लीडर परवीन साले, मिलिंद देशमुख, विजय गंभीर और बीजेपी के दीगर ओहदेदारान मौजूद थे। नांदेड भाजपा महानगर जिल्ह्यामध्ये 2 विधानसभेचा समावेश आहे। नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर। 2014 साली आमची युती नसताना दोन्ही ठिकाणी आम्ही दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली। त्यानंतर 19 मध्ये ह्या जागा आम्हाला सुटल्या नाहीत। पण जिल्ह्यामध्ये पक्षाचा विस्तार करायचा असेल तर शहर क्षेत्रामध्ये एक तरी जागा विधानसभेची आम्हाला असली पाहिजे असा आमचा आग्रह आहे। यावेळेस आम्ही असा ठराव केला आहे की नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण या दोन्ही विधानसभा जर भारतीय जनता पार्टीला युतीमध्ये मिळाल्या तर आम्ही निश्चित त्या जागा विजयी करू। या संदर्भात आज उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन असा निर्णय झाला की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय चंद्रकांत बावनकुळेजी, आदरणीय अशोकरावजी चव्हाण, आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर, आदरणीय डॉक्टर गोपछडे साहेब या वरिष्ठ नेते मंडळांना भेटून या शिष्टमंडळ मागणी करणार आहे। आमचे दोन्ही तिन्ही जिल्हाध्यक्षांकडे आम्ही जाणार आहोत। जे म्हणून नेते जिल्ह्यात असतात त्यांच्या सगळ्यांशी संपर्क करणार आहोत आणि या माध्यमातून प्रदेशाकडे आम्ही ही मागणी रेटून धरणार आहोत की दोन्ही विधानसभा मतदारसंघ हे भाजपला मिळाले पाहिजे। पण दादा, मित्रपक्षाचे आमदार बालाजी कल्याणकर उत्तर विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात, ते शिंदे गटाचे आहेत। महायुतीचे मिठाचा खडा म्हणायचा? महायुतीचा मिठाचा खडा असं म्हणता येत नाही। शेवटी युती जरी असली तरी 2 स्वतंत्र वेगळे पक्ष आहेत आणि आपल्या पक्षाचा विस्तार करणे, आपल्या पक्षासाठी जागा मागणे, आपल्या पक्षाच्या विचाराचा आमदार किंवा खासदार निवडून यावा अशी इच्छा बाळगणे राजकारणात काही गैर नाही। आम्ही सनदशीर मार्गाने पक्ष नेतृत्वाकडे मागणी करणार आहोत। आम्ही कुठलाही दुसरा विषय या संदर्भात चर्चेला घेतलेला नाही। जागा सुटावी हा आमचा आग्रह आहे। बैठकीदरम्यानची मारामारी नाही, बैठकीदरम्यान कुठलीही मारामारी किंवा गैरव्यवहार झाला नाही। आपसामध्ये बोलण्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग किंवा एकमेकाचे गैरसमज झाले ते व्यक्ती एकमेकाच्या संदर्भात। यात पक्षामध्ये काही दुमत नाही। पक्ष सगळा एक संघ आहे आणि एकमुखी मागणी आज आम्ही केली। आज रेस्ट हाऊस येथे नांदेड उत्तर विधानसभेचे सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख यांच्या सर्वांच्या वतीनं एक बैठक घेण्यात आली। या बैठकीला कुणीही स्टेजवर नेता नसून आलेले सर्व कार्यकर्तेच नेते होते आणि या सर्वांची मागणी मागील कित्येक दिवसापासून अशी चालू होती। माझ्या संपर्कातले काही मला प्रवीण भाऊच्या संपर्कातील प्रवीण भाऊला किंवा इतर नेत्यांना सगळेजण म्हणत होते की नांदेड उत्तर विधानसभा ही भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी सर्वांनी मिळून एकजुटीने प्रयत्न करू। त्या संदर्भातली ही बैठक होती। आज आमची बैठक जवळपास इथं 2-2.5 तास चालली। प्रत्येकाच्या मनातल्या भावना एकच होत्या की जर इथं संघटनाची बांधणी आहे, सर्व कार्यकर्त्यांची फळी आहे, तर ही विधानसभा महानगरची असल्यामुळे जिल्ह्यातल्या महानगरला काय महत्त्व असतं आपल्या सर्वांना माहीत आहे। महानगरमधली सीट ही भारतीय जनता पार्टीला असली पाहिजे यासाठी सोडून घेण्यासाठीची बैठक आहे। मीटिंग चालू होती, मीटिंग दरम्यान जी मारामारी झाली ती कशामुळे झाली? मीटिंग दरम्यान कुठलीही प्रकारची मारामारी झाली नाही। एक व्यक्ती एका व्यक्तीला फेवर करत होता, त्याला दुसऱ्यांनी करू नका असं सांगितलं। ते दोन्ही कार्यकर्ते होते, दोन्ही 5 मिनिटात शांत बसले। कुठल्याही प्रकारची कोणतीही हाणामारी किंवा काही वादावादी झाली नाही। महाविकास आघाडीसोबत तुमचे संपर्क सुरू आहे म्हणून चर्चा रुमर सुरू आहे काय? करू द्या, संपर्क करत ते चर्चा करत असतील तर करतील। जर मी भारतीय जनता पार्टीच्याच शिष्टमंडळासोबत आहे आणि भारतीय जनता पार्टीलाच मागत तिकट फिरत आहे, जर मी कुठं संपर्कात असलो असतो तर या भारतीय जनता पार्टीच्या टीममध्ये नसलो असतो। पण तुमचे मित्रपक्षाचे शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर उत्तरचं प्रतिनिधित्व करतात, त्यांचं काम समाधानकारक नाही का? तुम्ही दावा केला? बिलकुल नाही आहे।
त्यांनी आमच्यासोबत कुठंच संपर्क केलेला नाही आहे, आम्हाला कुठेही विश्वासात घेत नाही आहेत, आम्हाला विचारून कुठलाही विकास निधी टाकत नाही आहेत. टाकलेल्या विकास निधीला मागील 5 वर्षात आपण सर्व प्रसारमाध्यमांनी बघितलेलं आहे, कुठल्याही उद्घाटनाला बोलवतसुद्धा नाहीत आणि आमच्या नेत्यांचे फोटोसुद्धा त्यांच्या बॅनरवर नसतात. याचा अर्थ ते आम्हाला विश्वासात घेतच नाही. त्यांच्या उमेदवारावर तुमचा विरोध असणार? 100% असणार. वैयक्तिक विरोध आमचा त्यांना नसणार, आमची मागणी असणार भारतीय जनता पार्टीला सोडा म्हणून. आता ते नंतर विचार करू त्याचा, पण आज तर आम्ही आमची भूमिका भारतीय जनता पार्टीची बांधणी चांगली असल्यामुळं ही विधानसभा भारतीय जनता पार्टीला सुटलीच पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे.